नमस्कार मालक. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव पत्ता सांगा. मी मच्छिंद्र एकनाथ बोचुटे, राहणार तळेपरगा, शेती माझी मारडी. गाव राहणार तळेपरगा, शेती माझी मारडी. शेती मारडी. मग आता वळू कुठे असतो? वळू मारडीलाच असतो. मारडीला शेतावर असते. शेतावर. हे मारडी तुमचं शेत नक्की ठिकाण कुठून आलं? म्हणजे जर समजा एखाद्याला जर सोलापूर मार्गे यायचं असेल किंवा मोहोळ मार्गे यायचं असेल तर कुठल्या मार्गे आलं पाहिजे? सोलापूर मार्गे जर आलं तर बाळ्यावर नाही यायचं सरळ. हां. टोलनाक्याच्या पुढं भोगाव येत आहे. भोगाव आल्यानंतर बाणेगाव. बाणेगाव झालं की बाणेगावच्या आणि मारडीच्या शिवरच माझं शेत आहे. गट नंबर 150-3. म्हणजे मोहन पाटील वस्तीचा बोर्ड लागलेला आहे. हां. मारडीवरून येताना उजव्या हाताला तिथून आतमध्ये आलं की लगेच तुमचा वळू दिसतोय. पाहू शकता मोठ्या मापाचा सुंदर आखीव रेखीव देखणा वळू आहे. दुधाच्या वंशावळीचा आहे. ह्या वंशावळीचा एक वळू आहे भांडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे पांढरे यांच्या वळूची ही आपण मुलाखत घेतलेली आहे. आणि हा वळू पहिला मालक कुणाकडे होता? ह्या बैलाचे मूळ, ह्या वळूचे मूळ मालक निलेश तात्याबा जाधव. निलेश तात्याबा जाधव. हा. गाव अर्धनारी बेगमपूर. तालुका मोहोळ मंगळवेढा. तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. सोलापूर. माचनूर जवळ त्यांचं गाव आहे. तिथं त्यांची नदीच्या कडेलाच घर आहे. तिथं अर्धनारी गाव तिथं जवळ. हा वळू किती दिवसापासून आपल्याकडे आहे? हा आम्ही आणून 1 वर्ष झालेलं. 1 वर्ष. हा, 1 वर्षात किती गाय भरवल्या? 100 गाय झाली. 100 गाय. एक गाय भरवाय किती घेत आहे? 2000 रुपये. 2000 रुपये घेत आहे. हा. घरपोच सेवा देत आहे की इथे यावं लागतंय? नाही, इथं जागेवरती. जाग्यावरती. किती गाय भरवल्या वर्षात? 100. 100 गाय भरवल्या. हा. मालकांकडे असताना किती गाय भरवल्या? मालकांकडे असताना भरपूर झाले. हजारच्या आता किती दाते आहे? आता हा जोडून ह्याचं वय आता 15 आहे. वय 15 वर्ष आहे आता. 15 वर्ष वय. नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे अजून. चालू आहे. ह्याची वंशावळ सांगू शकता थोडक्यात मला? ह्याचे वंशावळ मूळ हा कारजाळ खाणीचा वळू आहे. कारजाळ खाणीचा. हा, ह्याची आई सुद्धा मूळ कारजाळ खाणीतूनच तयार केलेली. हा वळू ह्याची आई कोणाकडे होती? ह्याच्या आई मालकांच्याच घरी होती. म्हणजे निलेश जाधव हा. अर्धनारी बेगमपूर यांच्या घरी होते. त्यांच्या घरी त्यांच्या घरच्या गाईलाच त्याचा जन्म झालेला ह्याच्या आई झालेला. आणि ह्याचा वडील? ह्याचा वडील भीमा माने बेगमपूर. भीमा माने बेगमपूर. हा, तालुका मोहोळ तेच त्यांच्या शेजारी बेगमपूर तिथंच गाव आहे. जिल्हा सोलापूर. हा, सोलापूर. भीमा मानेंकडे कसला वळू होता? असाच सेम. असाच आणि सेम होता. शेवट त्या बैलाचा होता ना, तो कोसा कलरचा झाला. कोसा कलरचा. भीमा मानेंच्या वळूचं वंशावळ काय माहित आहे का? भीमा माने यांचा वळू त्याचं वडील आपले हे होते उंबरच ते संजू मामा घोडके. उमरज सोलापूर उमरजचे हा, संजू मामा घोडके. घोडके हा, यांच्याकडे तो वळू होता. तो वळू होता. कशा कलरचा तो वळू होता? तो कोशा कलरचा होता. कोशा कलर मध्ये. हा, चित्रामोरा कोशा कलरचा. आणि त्याची आई कुठून होती? त्याच्याही त्यांच्या घरी होती. त्यांच्या घरीच हा, होते. घरी होती. म्हणजे मानेंच्या वळूची आई कुठली होती? मानेच्या वळूची आई उंबरज मध्ये होती. उमरज मध्येच होती. हा. कोणाकडे? उंबरज मध्ये नाव त्यांचं माहिती नाही. नाव माहिती नाही. हा. मालकांना ह्याची सर्व हिस्ट्री माहिती आहे. मूळ मालकांना म्हणजे निलेश निलेश तात्याबा जाधव. निलेश तात्याबा हा, जाधव. ह्यात काय करत होता आपण, तुम्हाला कधी वेळ आहे ह्याचे का? ऐका. आजोबा जे होते हा, ते ह्याचे होते उमरजचे. उंबरजचे कोणाकडचे? संजू मामा घोडके. संजू घोडकेकडे. हा, संजू घोडके यांच्याकडे. ह्याचा वडील मानेंकडे. हा, मानेंकडे. आणि ह्याची मूळ वंशावळ परत तिथून कुठे जाते? मूळ वंशावळ असे मग आपलं भाषण कोरोलेच्या नागनाथले गाडे. मग त्याचं वडील कोरोनेच्या नागनाथली गाडेचा वळू हा
घोडकेंच्या वळूचा हा गोडके वडील वडील बाशिंग बोहरा. बरोबर आहे. आणि नंतर कोरोलीचे जे नागनाथ दिगड आहेत त्यांचं वडील बाशिंग बोहरा. बाशिंग बोहरा कोणाकडचा? आपले हे सोमा बिराजदारांनी सोमनाथ बिराजदार पाटील विंचूरचे आज आहेत ते. राजकुमार पाटील आपल्या राजकुमार मलकांना बिराजदार हा विंचूरचे. विंचूरचे त्यांच्याकडे बाशिंग बोहरा होता. हा, तो त्या वंशावळीतून हा तयार झालेला त्या वंशावळीचा हा हम्म. पुढे चालून पंतू असा आलेला पुढं. त्या वंशावळीचा. मग त्याच्या पाठीमागे नंदूरला ते एक बाशिंग भावरा होता, तो त्याचा वडील होता. त्याच्या पाठीमागे म्हणजे विंचूरच्या राजकुमार बिराजदारांच्या वळूचा मालक हा तो त्यांचा वडील ह्याचा नागा नाकोलकोटे नागांना अक्कलकोटे गाव. त्यांच्या घरी त्यांच्याकडे बाशिंग भावरा एक होता. त्यांच्याकडे एक बाशिंग बोहरा हा, खोंड होता, वळू होता. हा बरोबर. कोणत्या गावचा? नंदूर. नंदूर हा तालुका हे तालु मंगळवेड्या भागातला बघ. मंगळवेढा भागात. आणि त्याचा वडील त्याचा वडील डायरेक्ट कारजाळ कामान. कारजाळ कामांना. हा आणि कारजाळ कामाना यांच्याकडे जो वळू होता, हा, ह्या बैलाचे मूळ मालक जे आहेत त्यांच्या मामांच्या घरी जन्म घेतलेला त्या वळून. अर्धनारी बेगमपूरला जे निलेश जाधव. निलेश तात्याबा जाधव हा यांचे मामा सौळ संघला होते. सावळ संघ हा सावळ संघ सावळ संघ सावळ संघचे मोरे मोरे नाना मोरे. नाना मोरे यांच्या घरी जो वळू होता तो मूळ कारजाळ. कारजाळ कामांनाच्या वळूचा मालक हा, कारजाळ मूळ कामांना यांच्याकडे जो वळू होता त्याचा वडील मालक. वडील वडील नाही, मूळ मालक. मूळ तेच मालक. होते. त्यांच्याकडून मग तो त्यांना हे झाल्यानंतर इतर गोष्टी झाल्यावर सावळ संघ कुठं आलं? सावळ संघ त्या ह्याच्याकडे हो. काय ते जत तालुक्यात आलं का आपलं दक्षिण सोलापूर? जात नाही, इकडे लांब आहे त्या. जडचण विजापूर जळचण side. भागातच आहे त्या. हा. इंडी भागात. सावळ संघ. विजापूर साईड. हा, सावळ संघचं ह्याच्यात काय आवडलं म्हणून तुम्ही घेतला हा? हा मूळ वंशावळीचा मुळात आणि लाईन ब्रीडिंग मधून तयार झालेला. लाईन ब्रीडिंग चांगली. हा उच्च वंशावळीचा होता. याची आई स्वतः मालकाच्या घरी जन्म घेतलेली. हा याची आजी सुद्धा अशीच बैलासारखी डरकी मारत होती. हा, आणि आजीला मुळात 4.5 लिटर दूध होतं एक टायमाचं. 4.5 लिटर. आणि आईला ह्याच्या 4 लिटर दूध होतं. ह्याच्या येणाऱ्या प्रत्येक कालवडी 4-4 लिटर दूध देते. 4-4 लिटर दूध. 4 लिटर एक टायमाचं दूध दूध देते. देतात प्रत्येक कालवडी. आणि बॉडी स्ट्रक्चर वगैरे मूळ जात गोत जे म्हणतात हा, ते प्रॉपर लाईन ही आहे. प्रॉपर लाईन. सिंगाची. शिंगाची रचना, पायाची ठेवण वगैरे ह्या वयाला असं रूप राहणं क्वचितच. ह्याच्या चेहऱ्यावरचा तेजपणा. म्हणजे 15 वर्ष होऊन सुद्धा कशा डरकी मारणे हा. किंवा गरम माती उकरणे, असा स्वभाव चप्पल क्वचितच. चलाकपणा हं. आणि चौकाला रोन मजबूत आणि वशिंड मजबूत. मुळात वंशावळ स्ट्रॉंग. पुढं जेनेटिक जे जेनेटिक म्हणतो आपण खेळामध्ये पाहिजे ते जेनेटिक पुढं ह्यानी ट्रान्सफर करतंय. ट्रान्सफर आणि करते. ह्याच्या जेवढ्या कालवडी होत्यात ते ह्याच्या आईवरच जातात हा. सर्व. सरास आपण ज्या कालवडी दाखवतो करतो लोकांना पण ज्याच्या घरी जन्म घेतात त्या सगळ्या ह्याच्या आईवरती जातात. आई पण ह्याची मूळ कारजळ कामांना लाईनचीच आई पण ह्याची. हा ह्याच्या काय पैदाशीचे कालवड खोंडाचे किंवा गायी दूध देणाऱ्या गायींचे फोटो आहेत का तुमच्याकडे? काय माहिती आहेत का? आहेत.
कालवडी आहेत ह्याच्या मालकाच्या घरी, त्यांच्या बाच्च्यांच्या घरी असं म्हणजे आजूबाजूला बेगमपूरला अर्धनारी- निलेश जाधव अर्धनारी. यांच्या घरी ह्याची वंशावळीच्या दूध देणाऱ्या गायी गायी आहेत आहेत. वंशावळीच्या. बरोबर. ह्याची आता कशी पैदास पडली तुमच्या माहितीनं, की बाबा आता ह्याचे ब्रीडिंग केलेली तुम्ही कशी पडली, त्याच्यात कसा तुमच्या नजरेतून कशी पडली, त्याच्यामध्ये काय चांगलं आलं? माझ्या नजरेतून ह्याची पैदास आहे ती 90-95% सर्व ह्याच्यावर ती पडते. हम्म. कारण गाय पण डिपेंड लागते ना. हा. गाय जेवढी तुमची स्ट्रॉंग राहील तेवढी वंशावळ ह्यानं जेनेटिक ट्रान्सफर जास्त करतोय. हां हां. कारण साधारण गाय जर राहिली तरी सुद्धा वासरू तरी ह्याच्यावरती वंशावळ ओढून चांगली घेतेच. वंशावळ चांगली पण पडते. तुम्ही सर्रास गायीच्या दुधाच्या लाईनच्या आणचाल तेवढं अजून तुम्हाला इम्प्रूव्ह होऊन दूध वाढण्याची शक्यता जास्त राहते. जास्त राहते. हा रूप असं. पण देखणं निघणार, हा. गाय तशी वासरू पण चांगली पडणार त्याची हम्म. चौकाला वगैरे. सर्वात आता महत्वाचं साधारण काय गायीला दादा सुद्धा तर वासरू चांगली पडली ती. सर्वात महत्वाचं काय तर जेनेटिक ट्रान्सफर करणारे वळू खूप कमी आहेत. हां हां. खिलार मूळ जो खिलार होता म्हणजे जसा बाप आहे किंवा आजोबा आहे हा. तशी वंशावळ वंशावळ ट्रान्सफर करतो हा वंशावळ DNA प्रमाणे जशीच्या तशी समोरच्या पिढीमध्ये मध्ये येते. दुधाची पैदास किंवा मजबूती म्हणा म्हणजे किंवा तुमच्या आखीव रेखीव गाईला- देखणेपणा जसाच तसा येतो. पुढच्या वंशावळीत येतोय. तुमच्या गायला जरी 1-2 लिटर जरी दूध राहिलं हां तर त्यात हा इम्प्रूव्ह करणार म्हणजे करणार. तिला 3.5-4 वर नेणारच. हां. म्हणजे आखीव रेखीव देखणेपणा, डरकी मारणे, गरम चपळ चलकपणा वाढवून तो दूध पण वाढवतोय. आणि दूध देऊन ते देऊन बॉडीचं म्हणजे बोन स्ट्रक्चर, हां कातणीचे पातळपणा, हम्म. त्याची लाल कातण, हां. केसाची रचना, शिंगाची गोलाई, हम्म. असं कानकवाडी, नागपुडी, डोळ्याची रचना, त्याचा स्वभाव म्हणजे गुणधर्म. गळवण कमी, कान पातळ बारीक, डोळे मोठे बाहेर, शिंग वाकली नाहीत किंवा कॅल्शियमची कमतरतेमुळे फाकली नाहीत किंवा वाकली नाहीत एवढं वर्षाचा वळू असून, बरोबर बरोबर. किंवा जे पायामध्ये जे बदल होत्यात बरेच वर्षाचा वळू असल्यामुळे पायामध्ये बोन पायाची ठेवण सुद्धा चांगली आहे. पायाचे जे बऱ्यापैकी फाकले जातात तसं काही ह्याच्यामध्ये तसं काही दिसून येत विशेष नाही. नाही. जसेच्या तसं स्ट्रक्चर हाय मजबूत तसं आहे. हा. ह्याच्यात कसं आहे दादा, हम्म. तुम्ही खिल्लावरती ब्रीडिंग वरती काम करणं भरपूर गरजेचं आहे. कारण ब्रीडिंग हे जाणून घ्यायची सोपी गोष्ट नाही. तुमच्याकडे गाय पण त्या क्वालिटीची लागते. उगा आपण साधारण गाय आणणार, त्याला आपण हे दाखवू ते दाखवू, तसं क्वचित एखादी गायला घडू शकते. हा. सरास गायला तुम्हाला जर प्रॉपर ब्रीडिंग जर करायची राहिली तरच तुमच्या घरी वासरू, कालवड गाय, दुधाची वंशावळ तयार होऊ शकते. तुम्ही एका गायीवरती सगळं करू शकत नाही. बरोबर. असं आता हे समोरच्या गाईला जे ब्रीडिंग झाले खोंड हा आहे कालोड आहे खोंड आहे. खोंड आहे हम्म. हा खोंड ह्याचाच का? ह्याचाच खोंड आहे. वय काय त्याचं आता? आता 4 दिवस. 4 दिवसाचं वय हा. आहे. ह्या गाईला दूध किती आहे? ह्या गायला 2 लिटर दूध आहे. 2 लिटर. हा. पण हे कसं झालेलं आहे, आम्ही जी गाय घेतली होती का मूळ, हा. त्या गायी बरोबर ही आलेला आहे. ही आपल्या घरी जन्म म्हणजे ही घेतलेली कालवड जी आहे ती इंजेक्शनावरची हा, आहे इंजेक्शनवर. आणि त्या इंजेक्शनाच्या कालवडीला तुम्ही सांभाळून हा आता अर्धनारी बेगमपूरच्या दुधाच्या वंशावळी खाणीतून ही छोटं वासरू घेतलेला आहे. तयार केलेलं आहे. का तर त्या हे ओळखपासून. आपण याच्यावरती काय अभ्यास केला दादा, तर हिला भले दूध 2 लिटर दूध राहू द्या, हां पण हा हिला जेव्हा कालवड होईल हां तेव्हा त्या कालवडीला ह्याने 3.5-4 लिटर दूध दिली पाहिजे ती कालवड. हां हां या हिशोबाने आपण तिला ठेवलेलं आहे. आणि तिच्या आजीला, तिच्या आईला जी दूध आहे हम्म. तिला 4.5 लिटर एक टायमाचं दूध आहे हां आईला. ती आई पण गाभण आणि आहे. जेनेटिकली तिनं 20% दूध हिच्यात स्वतः धरून ठेवलेलं आहे बरोबर ऑलरेडी. बरोबर आणि बरोबर. ह्याच्याकडून 80% गेल्यावर दूध अजून वाढणार आहे. तर करणारच. अजून वाढणार आहे वाढणार. म्हणजे. आपण हिला फक्त कालवडीसाठी आपण हे सांभाळ केलेला आहे. बरोबर. आता जरी खोंड झाला हम्म. तरी तिला जरी कालवड झाली त्या खोंडाच्या हम्म. पुढच्या पैदाशीला, हम्म. तरी पण तिच्यात दूध वाढणार तर वाढणार. वाढणार, का तर बरोबर. हा जेनेटिकली भरपूर स्ट्रॉंग स्ट्रॉंग आहे. आहे. हम्म. तुमच्या गाईला दूध असू द्या नसू द्या, ह्यानं दूध देणार तर देणार. पाहू शकता मालकांनी स्वतः ह्या ब्रीडिंगवर काम करतायत, दुधाच्या वंशावळीवर, खिल्लारवर. आणि शिवाय यांच्याकडे बऱ्याचशा जुन्या जाणकार लोकांकडून फिरून माहिती गोळा केलेली आहे प्रत्येक वंशावळीची. आणि यांचा एक यूट्यूब चॅनल आहे. आपला यूट्यूब चॅनलचं नाव काय? श्री स्वामी समर्थ खिल्लार गोशाळा. श्री स्वामी समर्थ खिल्लार गोशाळा. कोणत्या गावची खिल्लार गोशाळा? हे आपली मार्दी इथली.
आपल्या मार्डीतली. वस्तीची. हा. फार गरजेचं आहे. फक्त गरम कुठं काय म्हणून ह्याच्यात काय साध्य होणार नाही. कुठं फक्त कोसा म्हणून पण काय साध्य होणार नाही. फक्त पांढरा म्हणून पण काय साध्य होणार आणि लय दूध देते म्हणून पण काय साध्य होणार. सगळ्या गोष्टी जुळून आल्या तरच खिल्लार टिकू शकणार आहे काळाच्या नुसार. बरोबर. आपण जगाबरोबर गेलं तरच आपण टिकणार आहोत. नुसतं आपलं गरम आहे हे आहे म्हणण्यात काय उपयोग नाही. त्या गरम प्रत्येकाच्याच घरी गरम गरम जन्मल्यावर दूध कोण देणार आहे. नाही, बरोबर आहे ना, तुमचं म्हणणं बरोबर आहे. खिल्लारमध्ये सर्व गुण पाहिजेत. हा, सर्व गुण पाहिजे आणि प्रॉपर आहे. खोंडाला दूध जर पुरत नसेल तर इतर गोष्टी बरोबर आहे. सांभाळू शकत नाही तुम्ही. खोंडाला जर दूध दूध पुरत नाही, नसेल तुम्ही शेळीचं तर आणून त्याचे पाजायला जोपासना व्यवस्थित होणारच नाही. होणार नाही. आणि लोक काय म्हणते शेळीचं पाजा ह्याचं हा. अहो, तुम्ही दूध वाढवायला बघा ना. बरोबर आहे. शेळ्या कशाला खरेदी करत आहे तुम्ही. बरोबर आहे. मला वैयक्तिक माझं गाई मत चांगली सुंदर आहे पण तिला दूध निघत नाही, मग दूध त्या निघत नाही, वासराला त्याचं काय? शेळीचं दूध किंवा त्या वासराला एखाद्या वासराचं संगोपन होणार नाही आणि पुढची ब्रीडिंग वळू म्हणा कारवड म्हणा होणार नाही ना चांगली. बरोबर आहे ना. चांगली आणि पैदास विशेष होणार म्हणजे नाही. त्याला काय म्हणतात, म्हशीचं लोक- किंवा लोक काय म्हणतात शेळीचं दूध लय एक नंबर आहे. हम्म, अरे शेळीचं काय घेऊन बसलाय. हे जगात एक नंबर दूध आपल्या दारात आहे. हम्म, त्याचं वाढवा ना. त्याच्यामध्ये बरोबर आहे. आणि महिनाभर मत दूध असं. जरी संध्याकाळी माणसानं पिलं ह्या गाईचं दूध आपण हम्म, तर शांत झोप लागते. हम्म. थंड दूध पिलं तर पित्ताचा त्रास कमी होता ह्याच्यामुळं. हा हा ज्याचे BP खिल्लारच्या- आहे, शुगर आहे त्याची खिल्लारच्या normal येते दुधाचे ह्या गाईच्या असे दुधामध्ये. अनेक फायदे आहेत. हा. त्याच्या तुपाचे तर बोलाचं काम नाही एवढं त्याचे गुणधर्म आहे. हम्म, फक्त त्याच्यावरती काम करणे, पंचगव्यावरती काम करणे, खिल्लारच्या गोमूत्र शेणावरती काम करणे. तेच आपण जरी हा वळू जरी सांभाळला हम्म, तरी ह्याला नैसर्गिक फेट देणे, हम्म. ह्याला चारा वैरण पाणी सगळं नैसर्गिकच चालू आहे आजपर्यंत. हा. आपण आणल्यापासून आणि त्यांच्या घरी पण नैसर्गिकच होतं. ह्याला कुठलं आजपर्यंत एक इंजेक्शन केलं Injection नाही, केलं नाही, काढे एक वगैरे गोळी पाजतो नाही. आम्ही ह्याला. अर्जुन सालचा काळा पास्ताव, गिलोयचा काळा पास्ताव, म्हणजे आयुर्वेदिक आयुर्वेदिक आणि करून नॅचरल जे दूध खायला सुद्धा पाजतो आम्ही. चारता येईल ते आज चाललंय. दिवसाला एक तूप किलो ह्याला आजपर्यंत 50 किलो तूप पाजले आम्ही. पाहू शकता याचं आणलेल्या वेळेचं बी फोटो आहेत मालकांनी. त्यावेळेसची त्याची अवस्था खूप बिकट होती. केली का? आणि आज पाहू शकता 1 वर्षानंतर याची तब्येत पुन्हा पूर्ववत केलेली आहे मालकांनी कष्ट घेऊन. आणि शरीर ह्याचं जाग्यावर आणलेलं आहे. ह्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल ते आपल्याला ह्याचा पाठीमागचा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल की ह्याची किती दुरावस्था झालेली होती. परंतु एवढा झालेला बैलसुद्धा त्यांनी खाण्यापिण्याला आणि कष्ट घेऊन जाग्यावर आणलेलं आहे. नैसर्गिक रीतनासाठी चालू आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी चांगल्या वंशावळीची जोपर्यंत चांगली वळू आहे तोपर्यंत थोडं लांब जावं लागेल. परंतु जाऊन नैसर्गिक रीतन करून चांगल्यात चांगल्या वंशावळीची ब्रीडिंग करून घ्या. जेणेकरून चांगली स्ट्रक्चर पूर्ण सर्व गुण संपन्न असे खिल्लार जे वळू आहेत ज्याच्यामध्ये दुधाच्या वंशावळी असूनच्या असून गरमपणा आहे, चपळचलाकपणा आहे, मजबूत आहे, गळवण कमी आहे आणि जे खिल्लारला जसं लागतं सर्व क्षेत्रात चालणाऱ्या खिल्लारसाठी, मग ते तेरेबंदीसाठी असो, बैलगाडा शर्यतीसाठी असो
किंवा शेतीकामासाठी असू द्या, नाहीतर नैसर्गिक वळू क्षेत्रासाठी असू द्या, जे गुण लागतात ते ठराविक वळूमध्ये आहेत. तुम्ही असे वळूंचा अभ्यास करून चांगल्यात चांगल्या वळूचं नैसर्गिक रेतन करून घ्या. कारण कसं आहे, असे जुने जाणकार आणि खिल्लारसाठी झटणारे लोक खूप कमी आहेत, जे मनापासून असं एवढं म्हणजे बिकट परिस्थितीतनं वळू आणून त्याला चांगलं बनवणं ही म्हणजे एक खूप कष्टदायक आणि मेहनतीचं काम आहे. ते ह्यांनी केलेलं आहे. आणि आमचं वैयक्तिक मत आहे की दादा, प्रत्येक गोपालकांनी आणि गाय मालकांनी ह्याच्याकडे जे असं काय आमचं म्हणणं नाही. प्रत्येकाने वैयक्तिक खिल्लारवरती अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्याची आई, वंशावळ, दूध, त्याच्या वडील, वडिलाची आई, वडिलाचे आजी आजोबा, असं ह्याच्यावरती काम केलं तर तुम्ही फक्त मी काय दुधाचंच बोलतोय असं पण काय विषय नाही. तुम्हाला कुठल्या क्षेत्रावरती काम करायचं आहे त्यानुसार तुम्ही ते वळू ठरवला पाहिजे, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. बरोबर आहे ना. तर ते आपण खिल्लार वाढू शकतो. नाहीतर खिल्लार असं एक दोघांच्या ह्याच्याने वाढणार नाही. प्रत्येक लाईन आपल्याला महत्वाची आहे. मडसना काम्या आणि लाईन मडसना काम्याचे वडील कुठले? थांबा बंद करा. पहिले म्हणजे मग तेव्हा ते सगळ्या उलगडे झाल्या गोष्टी असं नाही, बरोबर आहे ना. तुम्ही एवढं म्हणजे जुन्या जाणकार व्यक्तींकडून माहिती घेऊन एवढं समजून उमजून अभ्यास करून हा वळू आणलाय. सगळ्यात मूळ सपोर्ट म्हणजे ह्या बैलाचे मालक तात्याबा जाधव, त्यांच्याकडून आम्हाला भरपूर शिकायला मिळालं. हा वळू तिथं आहे किंवा द्यायचा आहे ही तुम्हाला कुठून कळालं? आम्हाला ह्या बैलाची ओळख करून देणारे राजमळगे, हां, राजमळगे यांनी ह्या बैलाची आम्हाला आणि त्यांच्या मालकांना ओळख करून दिली. हां हां. मग त्यांच्या मार्फत आम्हाला हा ओळख पण मिळालेला. तुम्ही वळू हुडकतच होता काय की आम्हाला? ओळखायचा आम्हाला काय उद्देश नव्हता दादा. हां, आम्ही गाय भरण्यासाठी गाय भरवायला वळू गेलता. शोधत होतो. हां मग तेव्हा काय झालं, एका वळूकडे गेल्यानंतर तिथं काय म्हणजे प्रॉब्लेम आल्यामुळे मग ह्या मालकांची त्यांची ओळख असल्यामुळे त्यांनी आम्हाला इथं नेले. मग त्यांची गाठभेट झाल्यानंतर मग आम्हाला हा वळू ह्याच्यावरती आपण प्रॉपर अगोदर त्यांच्या चॅनलच्या मार्फत अभ्यास केलेला. राजमळगे यांच्या खिल्लार शेतकऱ्याची या चॅनलच्या मार्फत आपण अभ्यास केलेला सगळा याचा. फक्त आम्हाला हा वळू कुठे आहे हा हे माहिती नव्हतं. मग त्यांनी आम्हाला ही वाट दाखवून दिली. दिल्यानंतर गाय वगैरे भरती केली. मग त्यांना आम्ही सहज म्हटले की तुम्ही आम्हाला देता का वळू सांभाळण्यासाठी. मग ह्याच्यात 1 रुपयाचा व्यवहार न होता तात्याबा सोपान जाधव यांनी आणि निलेश तात्याबा जाधव यांनी त्यांच्या सर्व परिवाराने आमच्यावर म्हणजे असे एक उपकारच केलेत की ते आम्ही फेडू शकत. 1 रुपयाचा सुद्धा न घेता त्यांनी आम्हाला एवढ्या मोलाचा खिल्लारमध्ये सद्यस्थितीला भरपूर काम करू शकतो ह्या वळूवरती आपण, असा वळू आम्हाला त्यांनी दिला. आणि या वळू बरोबर आम्हाला माहिती देखील त्यांच्याकडून भरपूर मिळालेली. पैशाने विकत सुद्धा मागितलं त्यांनी दिला नाही वळू. त्यांना भरपूर लोकांनी मागणी केली की सांभाळणार आहे ती म्हणून आम्हाला त्यांनी घेऊन दिलं, म्हणजे दिला आपल्याला दिलेलं आहे. पाहू शकता, जे मनापासून त्यावर काम करणार आहेत, अभ्यास आहे आणि समजून घेऊन अभ्यासपूर्वक पाहू शकता हा वळू ह्यांना दिलेला आहे आणि ह्यांनी त्याचं चीज बनवलेलं आहे 1 वर्षामध्ये. हा ना बघा दादा, याच्यात हा सेवा भावना लय महत्वाची. सेवा भावना केल्याशिवाय तुम्ही काय सुद्धा साध्य करू शकत नाही. 1 वर्ष पाहू शकता, रात्रंदिवस कष्ट करून ह्याला पूर्ववत केलेलं आहे आणि चांगला बनवलेला आहे. खाण्यापिण्याची काळजी घेऊन जसं पैलवान सांभाळते तशा प्रकारे ह्याला सांभाळलेलं आहे खाण्यापिण्याला, आणि पुन्हा पूर्ववत करून निसर्गिक रेतनासाठी चालू केलेलं आहे. तर कुठलाही वळू सांभाळताना त्याचं खाणंपिणं, त्याचा व्यायाम ह्याच्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. वळू एका जाग्यावर बांधून चालत नाही, तर त्याला व्यायाम पण भेटला पाहिजे. त्याच्या शरीराची जेवढी हालचाल होईल तेवढं रक्ताभिसरण क्षमता वाढते, त्याची नैसर्गिक रेतनाची क्षमता वाढते आणि शिवाय त्याचे मसल्स पूर्ण स्ट्रॉंग राहतात. शिवाय खाल्ल्याला अन्न व्यवस्थित पचन होतं, खूर वाढत नाहीत आणि जास्तीत जास्त दिवस जेवढं त्याचं खाण्यापिण्याची काळजी घेईल, त्याला सकस आहार देईल, तेवढा जास्त वर्ष वळू हा नैसर्गिक रेतनासाठी चालू राहतो. ते ह्याच्यावरून कळतं. पाहू शकता तुम्ही.
ये वळू क्षेत्रासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना काय सांगाल की बाबा वळूला कशा प्रकारचं खाद्य दिलं पाहिजे किंवा काय त्याचं म्हणजे खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे? वळू क्षेत्रासाठी आपण तसं लहानच आहो. आपण कोणाला काय म्हणजे अजून बोला एवढं आपण काय मोठे नाही, पण आपण एक वैयक्तिक आपला अनुभव घेतलेला आहे की जेवढं तुम्ही नैसर्गिक प्रत्येक वळूला देतात तर तेवढं तुम्ही फायद्यात राहणार. तुम्ही काय दिलं पाहिजे? तुम्ही आहार कसा देता ह्याचा? आपले शेण गोमूत्रावरून जी वैरण तयार होईल हम्म, आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला ऑर्गॅनिक भेटतील, हम्म, समजा तुम्ही भरडा जरी निर्मिती करत असाल हा, तरी तो शेतकऱ्याकडून खरेदी करा. हम्म, ज्या शेतकऱ्यांनी शेणा गोमूत्रापासून त्या म्हणजे गहू, ज्वारी, डाळ जो काही भरडा आपण देतो, मका, हम्म, हा जेवढा तुम्ही नैसर्गिक वापरचाल हम्म, तेवढं तुम्हाला रिझल्ट जास्त दिसणार. हम्म. आणि नैसर्गिक वापरल्यामुळे हम्म. ह्याच्या जेनेटिक मध्ये सुद्धा फरक पडणार दादा, कारण तो पुढली वंशावळ शुक्राणू सुद्धा वाढणार आहे त्याच्यात. शुक्राणू आणि गाय गाभ राहण्याचे चान्सेस भरपूर 100% होऊन जातात आणि पुढं वंशावळ सुद्धा स्ट्रॉंग पडते. त्या वंशावळीमध्ये जेनेटिक म्हणजे इम्युनिटी सिस्टम एकदम डेव्हलप स्ट्रॉंग होते. आणि ह्याला तुम्ही काय म्हणजे आणल्यापासून ह्याची जी तब्येत वीक झालेली होती, एकदमच हाडाचा सापळा दाखवला तुम्ही, हम्म, हम्म. तर त्याच्यानंतर तुम्ही ह्याला काय म्हणजे ह्याला ट्रीटमेंट दिली की बाबा काय खाण्याचं तुम्ही आहाराचं ह्याचं आहार शेड्यूल म्हणजे ठेवलं? आम्ही काय आहाराचं केलं माहिती आहे का? संतुलन. पारिजातकाची काढ पारिजातकाचे जी सांधे हाड वीक झाली होती पाक. हा, पारिजातकाचा रोज काढा पाजणी. पारिजातकाचा रोज काढा पाडणे, भूमी आवळा, भूमी आवळा, भूमी आवळ्याचा सुद्धा रोज काढा. हा, गिलोय, गेलोय गिलोय म्हणजे गुळवेल. सुद्धा काढा. गुळवेलीचा काढा, गुळवेलीचा हा काढा, आज आम्हाला आज काढा अन्न झालं नाही तर रोज एक काढा आम्ही पाचतोय. हा, गुळवेला वापरतो. अर्जुन सालचा काढा जो अर्जुन साल, रक्त हा. मिश्रण चांगलं राहण्यासाठी, रक्ताची जी शरीराची रचना ही वाढण्यासाठी ह्याला हा. अर्जुन सालचा काढा रोज. अर्जुनाच्या सालीचा काढा ते रात्री भिजवून पाजल्यानंतर ते उकळूनच सर्व काढे उकळूनच. तेच रक्तभिश्रण किंवा हृदयाचे रक्तभिश्रण व्यवस्थित होतं ना. आणि रक्ताचे प्रत्येक विकार त्या औषधीने कमी होतात. गुळ सुद्धा तेच भरपूर हृदयविकाराचे उपाय कसं गुणकारी. आहे दादा, तुम्ही जेवढं आयुर्वेदिक वर अभ्यास करत जाल तसं तुम्हाला त्याला त्या शुक्राणू वाढीसाठी काय दिलं म्हणजे ह्याचे सेक्स पॉवर वाढावी किंवा उत्साह वाढावा किंवा ह्याची चपळ आम्ही कसं आहे दादा शतावरी, त्यात- अश्वगंधा, शतावरी, औषध अश्वगंधा, बीज, परत सफेद मुसळी, सफेद मुसळे, अजून कसा दादा ह्याच्यात सांगायचं म्हटलं तर जेनेटिकली पण तुम्ही त्यात इम्प्रूव्ह असल्याशिवाय तसं करू शकत नाही. 50% त्यात विभाग आहेत दादा. हम्म, तुम्ही आयुर्वेदिक 50% वापरू शकता. हा, फक्त आयुर्वेदिक वर आपण तुम्ही वळू सांभाळू शकत नाही. हम्म, त्याचं जेनेटिक स्ट्रॉंग राहिलं तरच तो परफॉर्मन्स करणार आहे, बरोबर, नाहीतर तो करू शकत नाही. बरोबर आहे ना. असं तुम्ही बैलाचे वळू, त्याचं वडील, त्या वडिलाचं वडील, त्या वडिलाचं वडील, तुम्ही जेवढं स्ट्रॉंग त्याला करत जाल हा, तेवढं तुम्हाला हे आयुर्वेदिक कमी 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 करत जायला लागणार. बरोबर, तुम्ही फक्त खाण्यापिण्यावरती लक्ष देऊन काय उपयोग नाही. तुम्हाला दूध जरी इम्प्रूव्ह करायचं राहिलं, तुम्हाला मसल जरी कुठलं शिपूट लहान मोठं, हम्म. पाय मोठे पाय कमी, तुम्हाला ह्या शरीर रचनेत तुम्ही काय पण करू शकता. फक्त त्याच्यावर तुमचा अभ्यास पाहिजे. तुम्ही काय करा, आपल्याला काय साध्य करायचं आहे, बरोबर आहे ना. तुम्हाला कशा पद्धतीची कालवड तयार करायची आहे, कशा पद्धतीचं खोंड तयार करायचं आहे, कशा पद्धतीचा वळू तयार करायचा आहे, ह्यावरती तुमचा प्रॉपर विचार पाहिजे. तरच तुम्ही पुढे टिकू शकता, नाहीतर टिकू शकत नाही तुम्ही.
या बरोबर. खिल्लार क्षेत्रात. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय करायचे, तुम्हाला दुधाची वंशावळ तयार करायची, बैलगाडा शर्यतीसाठी तयार करायचा आहे का बलाढ्य मोठ्या ताकदीचा ताकदीचा वळू तेरेबंदीसाठीचा किंवा बावधन बगाडसाठी तयार बगाडासाठीचा किंवा पालखीसाठीचा किंवा नैसर्गिक रेतनासाठीचा ओळख तयार करायचा, याच्यासाठी तुम्हाला त्या प्रमाणात तशा प्रकारची गाय भरून प्रकारची तशा गाय भरून प्रकारचं ओळख मेहनत करू, त्या प्रकारची वंशावळ, त्या प्रकारचं सगळ्या चारही बाजूने विचार करून तो वळू सिलेक्ट करावा लागतो. तेव्हाच तो तुम्ही पुढे एक पाऊल पुढे सरकू शकता. आणि इनब्रीडिंग इनब्रीडिंग होते का न होते ह्या गोष्टी सगळं बघावं लागते दादा, तर ते पुढं चालते. तुम्ही आई वडील मुलगा लगे क्रॉस करू शकत नाही त्याच्यात. पाहू शकता. कारण प्रत्येक लाईन आपल्याला गरजेची आहे. एका लाईन फक्त हे आमचं कारजाळ लाईनचा आहे म्हणून आम्ही ह्याच्यावरती बसू शकत नाही. ह्याच्या झालेल्या मुली पण आम्हाला दुसऱ्या लाईन कडून क्रॉस करावं लागणार. पण दुसऱ्या लाईन कडून कशा क्रॉस करायच्या, तर त्याची सुद्धा हिस्ट्री अशी पाहिजे या वळूसारखी, तर त्या आपण मुली क्रॉस करू शकता. आणि जेनेटिकली आपल्या ह्याच्या मुली सगळ्या स्ट्रॉंगच आहेत पैदाशीसाठी पण आणि चारी बाजूने विचार केला तर. पण तसा त्या ह्याच्या मुलीला तसा वळू हुडकायचं म्हणजे आता जरा अवघडच झालेलं आहे. कारण कोणाकडं वंशावळीचे तर सध्याला काय पुरावे नाहीत, बरोबर दुधाचा तर काय विषयच नाही, बरोबर. कोणाचं त्याच्यावरती लक्ष नाही. आणि बॉडी रचना वगैरे ह्या गोष्टी फार मेंटेन करतात. कारण आपण गाय चांगल्या म्हणून वळू कुठला पण दाखवून तसं पण चालत नाही. बरोबर आहे. असं आहे त्याचं. आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे राहतात. वेगवेगळे कसं आहे, आपले विचार वेगळे आहेत, गायीचं तुमचे विचार स्ट्रक्चर वेगळे कसं आहे माणूस हे बघत नाही. आहेत. बघत नाही. जो वळू चांगला दिसेल ते भरून मोकळे आता होतात. काय विषय काय होतंय, काय गायचा चौक खाली राहतो हा, आणि ते लोक काय म्हणतात ह्याचं तोंड भारी आहे आणि त्याचं चौक पडताय, तर तसा वळू दाखवून ती तुम्ही काय इम्प्रूव्ह करू शकत नाही. ती उलट त्याची जेनेटिक तुम्ही खराब करत चाललात. तसाच पद्धतीचा जर तिला वळू झाला तयार, बरोबर तो वळू अजून 1000 गायी बाद करते पुढे. बरोबर आहे. बरोबर या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. हो, बरोबर आहे. जसं की बरेचसे आता वळू आणि क्षेत्रामध्ये तुम्ही आता समजा ह्याच्या आईला दूध आहे म्हणून हे बैल भरला, तसं दूध वाढत नाही. हम्म, तसं दूध वाढतच नाही. तुम्ही किती पण काय करा, ह्याच्या आईला दूध आहे म्हणून तसं वाढू शकत नाही. सगळ्या गोष्टी मागे मेंटेन करतात दादा. पाहू शकता. त्याच्यासाठी काय करावं लागते, तुमच्या गाईला पण दूध पाहिजे. तुमच्या गाईचं वडील कोण आहे, त्या वडिलाच्या आईला दूध पाहिजे. त्याच्या आई वडील कोण आहेत, हे असं बघत गेलं तरच ती दूध वाढू शकते. पाहू शकता मालकांनी खूप बारकाईने ह्या क्षेत्रात अभ्यास केलेला आहे. तुकाराम महाराजांनी एक मन म्हणले की कुळी कन्या पुत्र होते ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा म्हणून सांगितलंय. पाहू शकता आता आलेली शुद्ध जी- बीजापोटी फळे रसाल घुमती असा विषय आहे. मालकांनी भरपूर अभ्यास करून तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि मालकांनी त्या क्षेत्रात जीवापाड काम केलेलं आहे. हे वळूवरून लक्षात येते. त्यांनी ब्रीडिंग पण तशी केलेली आहे. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल, आता तुम्ही हे डायरेक्ट सोलापूरला आला. सोलापूर सिटीत जायच्या आधी बाळे आहे. बाळेच्या ब्रिजवर न चढता ब्रिजच्या खालून बार्शी रोडला आल्यानंतर भोगावं लागणार. भोगाव लागणार. बाणेगाव, भोगावच्या पुढे बाणेगावच्या पुढे आल्यानंतर मोहन पाटील वस्तीचा बोर्ड लागतोय उजव्या हाताला. लगेच आत आला की 1-2 एकराव तुम्हाला वळू दिसेल लगेच डाव्या हाताला. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. मालक आपलं नाव, मोबाईल नंबर सांगा पुन्हा. माझं नाव श्रीपाद मच्छिंद्र बचुटे. हां, माझा मोबाईल नंबर 8080 96 23 82. पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. आणि आवर्जून महाराष्ट्र, कर्नाटक आपण चांगल्या वंशावळीचे जे गावोगाव वाड्या वस्त्या वळू आहेत, जे लोकांना माहिती नाहीत आणि जे नैसर्गिक रेतनासाठी चांगले आहेत, वंशावळी ज्यांचे चांगले आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. पाहू शकता एवढा वर्षाचा 15 वर्षाचा वळू होऊन रुबाब पाहू शकता. डरकी मारणं चालू आहे, माती उकरणं चालू आहे. हे कधी साध्य होतं ज्यावेळेस तुम्ही त्याचा सकस आहार देताय आणि त्याच्यासाठी वेळ देऊन त्याच्या चांगल्या ब्रीडिंगवर ध्यान देताय. त्याच वेळेस ही साध्य करू शकता. कारण ह्याच्या पाठीमागच्या 3 पिढ्याची वंशावळ जरी बघितली, सर्व वळू हे अशाच प्रकारचे मजबूत, सुंदर, आखीव रेखीव देखणे आहेत. आणि ह्यांच्या ज्या गायी आहेत, आई, आजी, त्या देखील अशाच प्रकारच्या आहेत. त्यामुळे हे साध्य होतं आहे. ज्यांना कोणाला
ब्रीडिंग करायची असेल त्यांनी आवर्जून ह्या वळूची ब्रीडिंग करावी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.